मित्रांनो मी चाललो आता नाशिकला मटेरियल आणायला। आज तुम्हाला मी मार्केट दाखवतो, नाशिकचं मार्केट होलसेल। बस आली समोर, बसमध्ये जायचं आता इतक्यात बसून। मित्रांनो आता इथं मी नाशिकवरला उतरलो। नाशिकलो आता इथून आहे ना रिक्षा करून जायचं आपल्याला। तर आता आपण रिक्षामध्ये बसल्यानंतर आहे ना डायरेक्ट नाशिक मार्केटला जाऊ। नाशिक मार्केटला शालीमारला उतरून नंतर मार्केटला जाणार आहोत। तर चला आता रिक्षा पकडू। मित्रांनो हे शालीमार मार्केट आहे, तुम्हाला माहितीच आहे। तर हे जेवढे दुकानं आहे इथले कपडेचे वगैरे सर्व, तर हे सर्व माल मुंबईवरून येतो। मुंबई उल्हासनगर इथून हा माल येतो। त्यामुळे इथं आहे ना सर्वात स्वस्त कपडे विकले जातात। म्हणजे दुकानापेक्षा तुम्हाला 10-20% तुम्हाला इथं कमी भावामध्ये कपडे भेटतील। म्हणजे दुकानातला आणि इथला माल सेम असतो तोच, पण प्राईजमध्ये फरक असतो। तर तुम्हाला कोणाला जर शॉपिंग करायची असली तर शालीमारला नक्की या आणि एकदा बघा शॉपिंग करून भाव वगैरे कसा आहे काय। तर आता मी चाललो आहे होलसेल मार्केटला नाशिकच्या। तर नाशिकला पण कपड्याचं होलसेल वगैरे आहे, पण मग मुंबईपेक्षा काहीतरी म्हणजे 10-20% 10% तरी फरक पडतो। मुंबईपेक्षा जास्त भाव असतो नाशिकला। तर ज्यांना कोणी मुंबईला जाऊ शकत नाही ते तुम्ही इथं नाशिकला घेऊ शकतात। तर चला तुम्हाला मी आता नाशिकचं होलसेल मार्केट दाखवतो पुढे। मित्रांनो आपण फायनली होलसेल मार्केटमध्ये आलो आहे नाशिकला। तर आपण सुरुवातीला शाळेच्या मुलांच्या हे घेऊ कॅप घ्यायच्या। मित्रांनो आपण फायनली नाशिकला होलसेल मार्केटमध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो अगोदर आपण सुरुवातीला आहे ना नाश्ता करून घेऊ। नाश्ता झाल्यानंतर मग आपण नंतर शाळेतल्या मुलांनी मला आहे ना तिरंगा कॅप सांगितलेले, ते तिरंगा कॅप घेऊ आणि नंतर मग बाकीचं मटेरियल घेणार आहोत। तर चला आधी आपण आहे ना नाश्ता करून घेऊ। हे बघा हे समोर साक्षी गणपती मंदिर आहे, किराणा। मित्रांनो ही आहे नाशिकची फेमस मिसळ, बघा रस्सा, मिसळ, पापड आणि पाव।
तर मित्रांनो नाश्ता करायला मी नाश्ता करतो. नाश्ता झाल्यानंतर परत आपण भेटू. मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे. तर आपण आता आहे ना ते शाळेतल्या मुलांनी ना कॅप सांगितलेले आहे, तिरंगा कॅप. त्या 3 कलरच्या तिरंगा कॅप आपण आज घेऊन जाणार आहोत. तर आज मित्रांनो तुम्हाला मी ना नाशिकचं पूर्ण होलसेल मार्केट दाखवतो. तर तुम्हाला कोणाला बिझनेस वगैरे करायचा असला, तुमचा जॉब वगैरे सुटला असेल किंवा जर तुम्हाला जॉब करून एखादा साईड बिझनेस वगैरे करायचा असला तर तुम्ही बिझनेस पण करू शकता. आणि असं तुम्हाला स्पेशल बिझनेस करायचा असला तर बिझनेस करू शकता. तुम्हाला मी आज होलसेल मार्केट दाखवतो. अजून काय पाहिजे? तिरंगा कॅपच पाहिजे. मित्रांनो आपण तिरंगा कॅप घेतलेला आहे आणि आज आता आपण आहे ना खेळणे घेणार आहोत. दुकानातले खेळणी संपलेली. तर चला आपण आता तुम्हाला मी ना खेळण्याचं दुकान दाखवतो. खेळणे किती कसे आहे काय आहे. तर चला ये गाड़ी उड़ी मत जाओ, इनको भागने पीछे के लिए गाड़ी नहीं चलेगी। तुम बिना बोले कैसे लेके आ रहे हो अभी माल? बोला है क्या? अरे मैं तो मिले तो बोला ही तो, तुम बिना बोले माल कैसे लेके आ रहे हो यार? मैंने कल भी तुम्हारे को समझाया था कि नहीं समझाया? कितने भेजा तुम्हारे को? रुको एक मिनट, तुम उधर ही रुको. मेरे ये तेरा वाला रेट नहीं है ये बाबा सर. अभी मैं उनको पूछ के आपको बता रहा हूं. देखा कि ये कार्ड करना है 1000 रुपए. बेटा की कोन है ना फोन के टाइम है. किसको चाहिए? दो इनको दो. तो मैं 3 पीस दे देगा. सेल कितना देना है? 65 वाला डंपर जीसीपी है. काका सेल कितना दो? 2 एक डजन देना. कितना है उसके अंदर तो 5 डजन आते हैं. 2 डजन. मित्रांनो हे बघा मी आता तुम्हाला खेळण्या दाखवतो. इथं आहे ना 10 रुपयापासून तर तुम्हाला 500-1000 रुपयापर्यंत खेळण्या भेटतील. आणि याचे होलसेल रेट वेगळे असतात. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत नाही कारण नंतर कस्टमर वस्तू घेताना तुम्हाला सगळं हे मग तुम्हाला आहे ना जर तुम्ही कमेंट करा आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला कोणत्या मार्केटला तुम्ही कोणत्या गावात आहे आणि कुठून बोलता. कमेंट करून तुम्हाला सांगतो सर्व याचे वगैरे सर्व आणखी दुसरं मार्केटिंगचे भाव होलसेल वगैरे कुठं भेटतात ते. तर हे बघा सर्व प्रकारची खेळणी, कॉस्मेटिक, लेडीज माल, कटलरी, आणखीन तुम्हाला कपड्याचे दुकान सर्व नाशिकमध्ये तुम्हाला जेवढं मला माहिती तेवढं तुम्हाला मी गायडन्स करायचा प्रयत्न करेन. तर हे बघा JCP वगैरे तुम्हाला A to Z खेळणी इथं भेटून जातील. जे एकच दुकान नाही नाशिकमध्ये, असे भरपूर दुकान आहे. तुम्ही कमेंट करून सांगा मला की तुम्हाला जर तुम्ही बिझनेस वगैरे चालू करायचा असाल, तुम्ही बेरोजगार जर असाल, घरी बसलेले जर असाल मित्रांनो फायनली माल असं काय झालं आहे. बघा एवढा माल घेतला. आता आपण जाणार आहोत घरी. तर चला मित्रांनो मी आता शालिमार मार्केटला आलेलो आहे. आता इथून मी नाशिक रोडवरून डायरेक्ट घरी. तर चला मित्रांनो फायनली मी आता दुकानावर पोचलो नाशिकवरून. तर नाशिकवरून मटेरियल घेऊन आल्यानंतर मी मटेरियल वगैरे लावलं आहे दुकानावर. तर हे बघा असं मटेरियल लावलेलं आहे बघा दुकानावर मी आता. हे बघा हे आमचं दुकान आहे.
हे मटेरियल लावलं दुकानावर, मटेरियल वगैरे लावून झालं. कसं हे बघा, ही दुकानाची मालकीण आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला. तुम्हाला इथून पुढे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि असं सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.